गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 14वा अध्याय सांगत आहे. तुम्ही नक्की श्रवण करा, घराचा उद्धार होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती म्हणाली, हे देवा, कुत्री अज्ञानी असूनही स्वर्गामध्ये गेले, याचे कारण काय आहे? याबद्दल कथा ऐकवा. शिष्याने म्हटले, हे भूपाला, या वनामध्ये वत्स या नावाचे एक ब्राह्मण राहतात. ते मोठे जितेंद्रिय महात्मे आहेत. ते गीतेच्या 14व्या अध्यायाचा नेहमी जप करीत असतात. मी त्यांच्या शिष्य आहे. मी सुद्धा ब्रह्मविद्येमध्ये प्रावीण्य मिळविले आहे. गुरुप्रमाणेच मी 14व्या अध्यायाचा दररोज जप करीत असतो. माझ्या पाय धुण्याच्या पाण्यामध्ये पडल्यामुळे हा ससा आणि कुत्री सोबतच स्वर्गलोकी गेले आहेत. आता मी माझ्या हसण्याचे कारण सांगतो. महाराष्ट्रामध्ये प्रत्युदक नावाचे एक मोठे शहर आहे. ते केशव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो कपट शिरोमणी होता. त्याच्या पत्नीचे नाव विलोभना असे होते. तो स्वैराचारी वर्तनाची स्त्री होती. यामुळे रागाच्या भरात जन्मभराच्या वैरत्वाचे स्मरण करीत ब्राह्मणाने आपल्या पत्नीचा वध केला आणि त्या पापामुळे सशाच्या योनीत जन्म प्राप्त झाला. ब्राह्मण स्त्री ही आपल्या पापकर्मामुळे कुत्री झाली व महादेवजी म्हणतात, हे सर्व कथा ऐकून त्या श्रद्धाळू राजाने गीतेच्या 14व्या अध्यायाचा पाठ करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे त्यांना परमगती प्राप्त झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी गीतेचा 14वा अध्याय समाप्त झाला आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय.